नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पंकज दाभाडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आपल्याला की मी शेवग्याची लागवड केली आहे आणि त्याला आपण फवारणी केली फ्लॉवरिंग यायसाठी. तर आता बऱ्यापैकी फ्लॉवरिंग यायला सुरुवात झालेली आहे आणि आज डिसेंबर महिना हा सुरू आहे, पहिला आठवडा. तर आता थंडी बऱ्यापैकी पडू लागली आहे आणि फ्लॉवरिंग पण यायला लागलेलं आहे. पण फ्लॉवरिंग येत असताना आमचे जे कृषी तज्ज्ञ आहेत श्री अमित दुबे यांनी सुचवलं होतं की जे शेंडे आहेत, म्हणजे शेवटली कळी जिथं येते त्याच्यानंतर जो काही 1-1.5 इंचाचा शेंडा आहे, तो जर आपण खुडून घेतला तर त्या फ्लॉवरिंगला चांगली वाढ असते आणि सशक्त असं बार येतो. तसंच फ्लॉवरिंग येत असताना आणि शेंडा खोडला असताना त्याला बुरशी एखाद वेळेस लागण्याची शक्यता आहे, पण अगदी थोडं आहे ते, त्याच्यामुळं काही हरकत नाही. त्या बुरशीचा एवढा प्रभाव राहणार नाही झाडावर, कदाचित बुरशी लागणारही नाही. आणि अशा प्रकारे आज शेंडे खोडणे सुरू आहे. तर मी आता आपल्याला शेंडे कसे खोडायचे कळ्या येत असताना शेवग्याला, हे आपल्याला दाखवणार आहे. हे बघा, इथं शेंडा खोडणे सुरू आहे. नीट बघू शकता की इथे कळ्या आल्या, त्याच्यानंतर आपण 1 इंचाचा शेंडा अशा प्रकारे शेवग्याच्या झाडाचा खोडून घ्यायचा आहे, जेणेकरून हे बघा आता इथे कळ्या आलेल्या आहे आणि हा असा जो शेंडा असतो हा शेंडा, तर हा शेंडा आपण खोडून घेतलेला आहे. अशा सगळ्या झाडांची शेंडा खोडणी सुरू आहे. आपण पाहू शकता आज इथं सकाळच्या वेळेला हे बघा, असे वरवरचे शेंडे 1 इंच, अर्धा इंच, कुठे 4 इंच, 4 इंचापर्यंत आपल्याला शेंडा खोडता येऊ शकतो. तर असं सुरू आहे. हा शेवग्याचा प्लॉट आहे आणि बऱ्यापैकी जवळजवळ 300-350 झाडं आहेत आणि आता सगळ्याच झाडांना फ्लॉवरिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. तर काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा याची कळ्यांची वाढ, तसंच याला जेव्हा शेंगा धरतील, फळधारणा होईल, तेव्हा मी आपल्यासमोर पुन्हा येईल. धन्यवाद.